हिंगोली जिल्ह्याच्या सेनगाव तहसील कार्यालयासमोर कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी आज सावधान आंदोलन पुकारून शासनाचा निषेध नोंदवण्यात आलाय। शेतकरी नेते मारुती गीते यांच्या नेतृत्वात सावधान आंदोलन पुकारण्यात आले आणि या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचे तालुका उपाध्यक्ष प्रकाश भुक्तर आणि प्रहार जनशक्ती पक्षाने आपला जाहीर पाठिंबा दर्शवलाय। यावेळी शेतकरी नेते मारुती गीते यांच्यासह शेतकरी बांधव कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। 1 जुलैला दुपारी 12 वाजता सावधान आंदोलन करण्यात आले। आज हे एक साथ आंदोलन करण्यात आलं। याचा विषय म्हणजे असा आहे की हे सरकार सत्तेवर यायच्या अगोदर म्हणलं होतं की आम्ही आल्या शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी करू, मात्र शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करत आहे आणि शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम हे सरकार करत आहे। सरकारला सावध करण्यासाठी आणि सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज आम्ही एक साथलं सावधान आंदोलन हे लावलेलं आहे। तरी आमच्या मागण्या लवकरात लवकर या शासनाने प्रशासनाने ध्यानावर धरून येथील शेतकरी बांधवावर न्याय करावा। आमची मागणी आता डावा कालवा आमच्या सेनगाव तालुक्यामध्ये जवळपास 90,000 हेक्टर जमीन असून ती आज कोरडी आहे। धरण उशाला आहे, मात्र आज आमच्या कोरड घशाला आहे। ते धरण करण्यात यावं। दुसरी गोष्ट, गेल्या वर्षी 1 सप्टेंबर ते 2 सप्टेंबर रोजी अतिवृष्टी झाली व पूरग्रस्ताचे पंचनामे सुद्धा झाले महसुली, मात्र अद्याप ती अनुदान अजून शेतकऱ्याच्या खात्यावर जमा झालं नाही। ते अनुदान कोठं दबलंय हे मला शासनाचं उत्तर पाहिजे। नाही तर याच्यापर्यंत आज सावधान करायला आलो, आम्ही एक साथ सावधान करायसाठी आलो आणि येणाऱ्या काळात आम्ही उग्र रूप धरून शेतकरी काय असतो हे सरकारला दाखवून द्यायला आम्हाला वेळ लागणार नाही। त्यासाठी येत्या 8 दिवसात पंढरपूरचा अभिषेक करायचे। आज मुख्यमंत्री साहेब तुम्ही लवकरात लवकर माझ्या शेतकरी बांधवाची कर्जमाफी करून टाका आणि मालाला भाव 2016 मध्ये जर सोनं घ्यायला गेलं तर एका क्विंटल मध्ये 1 ग्राम यायचा। आज जर सोनं घ्यायचं असलं तर एका क्विंटलला 2 क्विंटल आपले एका ग्रामला 2 क्विंटल सोयाबीन द्यावं लागतंय। तुम्ही म्हणले होते शेतकऱ्याचं दाम दुप्पट करू, दुप्पट तर सोडा, तुम्ही चौपट मागा आणलाय। सर्व अर्थगणित जुळून शेतकऱ्याला त्याच्यामध्ये लक्ष करा आणि शेतकऱ्यावर न्याय करा। आज म्हणता की आपला देश अर्थव्यवस्थेच्या बाबतीत 4थ्या नंबरला आलाय, पण शेतकरी आज मरणाच्या दारामध्ये तुम्ही उभा केलाय। याच्याकडे जर दुर्लक्ष केला तर मी कदापि आम्ही सहन करून घेणार नाही। हे आज निर्वाणीचा इशारा मी या आंदोलनाच्या माध्यमातून या शासन प्रशासन विशेष करून सन्माननीय फडणवीस साहेब मुख्यमंत्री यांना सांगतो की लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य करा। दिव्यांग बांधवाचं मानधन हे प्रतिमाह 6,000 रुपये झालंच पाहिजेत, नाही तर त्यासाठी आम्ही जे वाटेल ते करायला आम्ही तयार आहोत। तरी लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य करून शेतकरी बांधवावर न्याय करावा, नाहीतर आज सावध करायलो उद्या आम्ही आक्रमण सुद्धा करू शकतो।